अजित पवार यांनी निस्सीम प्रेम केलं. आज खऱ्या अर्थानं ही मातीसुद्धा, इथले झाडंसुद्धा, मला अनेकांनी सांगितलं की इथल्या कुठल्या झाडाची फांदी तोडायची असेल तर अजित पवार यांच्या परवानगीशिवाय ती शक्य व्हायचं नाही. इतकं ते झाडावरती सुद्धा प्रेम करायचे. एवढं निस्सीम प्रेम करणारा माणूस जर आज गेलं, मला वाटतं झाडंसुद्धा आणि हे मैदानसुद्धा पोरकं झालं आहे. अगदी विलास सर, तुम्ही जसं म्हणालात की अजित पवारांवरती प्रेम करणारे लोक इथे बघायला मिळाले. केवळ या ठिकाणी आलेलेच लोक अजित पवारांना प्रेम करत, असंबद्ध महाराष्ट्र प्रेम करत होता. आज स्क्रीन म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यानंतर जसं एखादी मॅच असते त्यावेळेला सगळं कुटुंब एकत्र बसतं, तसे आज अजित पवारांचा हा अंत्यविधी प्रत्येक घरामध्ये लोक टी व्ही लावून बघत होते. प्रत्येकाच्या घरामध्ये दुखवटा साजरा केला जातो. हे प्रेम सहजासहजी कुणालाही मिळत नाही. याला जाणता राजाच व्हावं लागतं. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांना जाणता राजा म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं अजित पवारांनी देखील त्यांच्या नंतरचं काम जे आहे ते पुढे वाढवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं जे पुरोगामित्व आहे, हे पुरोगामित्व सरकारमध्ये राहून ते रुजवणं, ते पुढे नेणं हे सर्वात आव्हानात्मक होतं. मात्र अजित पवार ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. आणि ज्या पद्धतीनं या शहराचा किंवा बारामतीचा आपण विचार करतो, एखाद्या मेट्रो सिटीला लाजवेल अशा प्रकारचे रस्ते, अशा प्रकारचे फुटपाथ, अशा प्रकारचे स्ट्रीट लाईट, अशा प्रकारचे गार्डन आम्ही या शहरामध्ये, या बारामतीमध्ये आल्यानंतर बघितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला सहकार, शिक्षण, उद्योग हे जे काही शरद पवार साहेबांनी जे काही जाळं आखून दिलं, जी काही रचना करून दिली आहे, त्यामध्ये सर्वात मास्टर कोणी जर होतं तर ते अजित पवार होते. त्यांना सहकाराचं प्रचंड नॉलेज होतं, त्यांना शिक्षणाचं नॉलेज होतं. पोलीस वर्दीवर होते म्हणून त्यांना भावनांना आवर घालावा लागला, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते सुद्धा रोखू शकत नव्हते. अनेक प्रशासनातल्या सुद्धा लोकांसोबत त्यांचा बंध होते आणि ते बंध आपल्याला इथं दिसले. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत तर त्यांचे चांगले संबंधच होते, पण कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध आपण पाहिले तर त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ते म्हणजे सभा ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्यांचा वक्तशीरपणा हा त्यांच्या सभेमध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळाला. कारण आपण जर बघितलं तर एखाद्या कार्यकर्त्यांनी जर कुठला विषय मांडला किंवा काय, तर त्याला उत्तर देण्याची पद्धत त्यांची जी होती ते वेगळं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळेच ते या सगळ्यामध्ये ते पुढे राहिले, लोकनेत्यांमध्ये पुढे राहिले. कारण आज कुठला आपण जर महाराष्ट्रातील नेता पाहिला तर याच्यामध्ये अजित पवारांसारखा सभा गाजवणारा नेता आता राहिलेला नाही. पण एक मुद्दा तुमच्याकडून, तुम्ही स्थानिक आहात म्हणून, या मैदानावरती अनेक आतापर्यंत कार्यक्रम झाले असतील ज्याचं नियोजन दादांनी केलं होतं. या कार्यक्रमात दादा नव्हते आणि इथून पुढच्या कार्यक्रमात दादा नसणार, हे किती मोठं आहे. मुळात म्हणजे दुःख आहे. दादा नाहीत आज, हेच सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि हे लोक विसरायला तयार नाहीत. विशेष म्हणजे दादांची सभा असेल तर गावाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे यायची. मी ग्रामीण भागातून येतो, दादासुद्धा ग्रामीण भागातून येतात. पण दादांचं जे दुःख आहे ते पत्रकार म्हणून नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून दादा जाणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर आहेच, नेत्यांना आहे. पण मला काल ज्यावेळेस आपला फोन आला की अशा ठिकाणी तुम्हाला एअरपोर्टला जायचे, त्या ठिकाणी गेल्यावरती माझ्या एक लक्षात आलं की ती तिथं साफसफाई करणारे कर्मचारी रडत होते. मी सहज म्हणलं आता कसं काय, ते म्हणले आता परत असला नेता होणार नाही. मी ज्यावेळेस दादा यायचे सकाळी ज्यावेळेस दादा एअरपोर्टला यायचे त्यावेळेस मी साफसफाई करते, त्यावेळेस दादा रोज मला विचारायचे काय ताई विशेष, काय अडचण आहे का. मग हे असं विचारणारा नेता आता परत होणे नाही. पण अजित पवार यांचा जो राजकीय दबदबा होता, जो ऑरा होता, ह्या सगळ्यांची मोठ बांधण्याची जी ताकद होती, त्या सगळ्यांच्या ॲस्पिरेशन ज्या आहेत त्याला एक दिशा देण्याची ताकद होती, लोकांच्या मनातल्या आशेला उत्तर देण्याची ताकद होती. ते कसं साधणार हे चॅलेंज असेल का. खरं तर ज्या वेळी ही घटना घडली आहे, अगदी नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत आणि अजित पवार यांनी 2 पार्टी वेगळ्या झाल्यानंतर जो स्वतःचा रिझल्ट दिला आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा होता. अजित पवार बाहेर पडल्यानंतर एवढे आमदार निवडून आणणं अजित पवारांच्या नेतृत्वात. आणि खरं तर ही गोष्ट खूप महत्त्वाची की आत्ता लीड कोण करणार याच्यापेक्षा राष्ट्रवादीसारख्या पक्षामध्ये ज्या ठिकाणी आपापला जो एक आपण त्याला अनेकदा म्हणतो की म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष आहे किंवा तो आमदार त्याच्या जीवावर निवडून येतो. यावेळेस मराठवाड्यात खूप हे झालं. या टप्प्यावर ज्यावेळेस उत्तर महाराष्ट्रात देखील आलेत, अजित पवार नसतील तर लीड कोण करणार, अजित पवार नसतील तर हा विचारच मुळात आता ॲक्सेप्टेबल होण्यासारखा नाहीये. आपला कर्तृत्ववान लेक गावात आला पण त्याचं पार्थिव देह आलं, त्या काटेवाडीच्या दुःखाला पारावार उरला नसेल तेव्हा. काटेवाडीच्या लोकांबद्दल, त्यांच्याबद्दल बोलणारी मी एक अशा 2 व्यक्तींना भेटलो. म्हणजे अजितदादा, आपण म्हणतो की अजितदादांचं कनेक्ट खूप चांगलं होतं लोकांसोबत, तर ते किती चांगलं होतं. तर काटेवाडीतली लोक नाही, जनता नाही, स्थानिक नाही, तर इथे 2 तरुण आहेत जे उत्तर प्रदेशवरून आलेत अलीकडेच 5-6 वर्ष झाली आणि त्यांचा खव्याचा त्यांचा बिझनेस आहे, व्यवसाय करतात.
ते म्हणाले की अजितदादा वर्षातून 2दा तरी आमच्याकडे येतात, आमची विचारपूस करतात, कसं चाललंय, काय चाललंय, दूध कोणतं वापरता, म्हशीचं की गाईचं, इथपर्यंत त्यांची चर्चा करतात. आणि त्यांना लक्षात ठेवलेलं आहे दादांनी, आले की वर्षातून किमान 2दा तरी त्यांना भेटतात. मी त्यांना विचारलं, तुम्ही जाणार आहात का आज, तुम्ही इथे येणार आहात का 11 वाजता? ते म्हणाले की येणार आहेत. हे 5 ते 6 वर्ष आधी आलेले उत्तर प्रदेश आणि बिहारवरून हे 2 तरुण आलेत. ते आज काटेवाडीतून 11-12 किलोमीटर प्रवास करणार आहेत. कसा करणार आहे, बाईक आहे, नाही आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सध्या बंद आहे, ते प्रवास करून इकडे येणार आहेत. हे दादा आहेत खरं तर, अजित दादा किंवा हे अजित पवार आहेत, ज्यांनी फक्त काटेवाडीतली लोकं नाही तर बाहेरून येऊन जी काटेवाडीत वसलेली लोकं आहेत, म्हणजे ती अगदी उत्तर प्रदेश आणि बिहारमधली, त्यांनाही आपलंसं केलेलं आहे. महिलांशी मी काही काटेवाडीतल्या बोललो तर त्यांना एक विचारलं की तुम्ही लाडक्या बहिणी आहात, तर त्यांनी मला खूप चांगलं म्हटलं की आम्ही 1.5 वर्ष जुन्या लाडक्या बहिणी नाही आहोत, आम्ही जन्मापासून अजितदादांच्या लाडक्या बहिणी आहोत. आम्ही जेव्हा कधी अजितदादांकडे गेलो, आमची कामं झाली आणि वेळ नाही काय नाही, आम्ही कधीही अजित पवारांकडे येऊ शकत होतो. आणि आपण मग असं म्हणतोय की नेता हरपला, लोक मला बोलले की आमचा देव गेला. आता जी लोक म्हणत असतील देव गेला, त्यांच्यासाठी अजित पवार. माझ्या अंगावर काटा येतोय. आणि आता इथं जेव्हा अंतिम निरोप द्यायला काही महिला आल्या, तेव्हा त्यांनी हातात राखी आणली होती. राखी आणली त्यांनी, पण भाऊ आज त्यांचा नव्हता. पण किमान शेवटची भेट घेताना आपल्या भावाची आपण राखी घेऊन जावं, हे जे निर्माण केलं हे एका रात्रीत निर्माण होत नाही. ह्यांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला दादांच्या जाण्यानं खीळ बसू शकते, की असं होऊ शकतं की आता पर्यायच नाहीये म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल, किंवा मग शरद पवारांना त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल जे की घेत नव्हते आता. त्याच मुद्द्यावरती मी येणार होतो. ह्या दोन्ही बहीण भावांच्या एकत्र येण्याच्या, म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या ज्या बैठका आहेत किंवा त्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या होत्या. आपण एकत्र यायचं हे ठरलेलं होतं. अनेकदा दादांना खासगीत विचारल्यावरती ते मार्चपर्यंत दम काढा असं सांगायचे. म्हणजे अलीकडं महापालिका, जिल्हा परिषदा, मला वाटलं तो जिल्हा परिषदेच्या वेळेला तरी येतील, त्यांना विचारल्यावरती ते मार्चपर्यंत जरा कळ काढा म्हणायचे. हे सगळं जरी झालं तर याच्यामध्ये एक गुंता जो सुरुवातीपासून आहे, म्हणजे पक्ष फुटीपासून जो गुंता होता, वैचारिक गुंता होता किंवा जी अडचण होती ती शरद पवारांच्या भूमिकेची होती. शरद पवारांची भूमिका ही भाजप बरोबर थेट असो किंवा आडवाटेने कुठल्याच बाजूने बरोबर जायचं नाही अशा पद्धतीची भूमिका जी त्यांनी घेतलेली होती, जिथून पक्ष फुटला त्याच्यावरती ते आजही कायम होते. जो स्टँड त्यांनी घेतला आहे तो स्टँड त्यांना विड्रॉ करता येत नाही. आणि त्याच्यामुळे हे एकत्रीकरण करून सरकारमध्ये जायचं कसं, अनेक तांत्रिक मुद्दे होते लोकांच्या समोर. या सगळ्या गोष्टी ठेवायच्या कशा, अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या ज्या चर्चा झालेल्या होत्या त्यातून असं दिसायचं जवळपास की पवारसाहेब आता जवळपास बाहेर पडतील पूर्ण. सगळ्या दोन्ही पक्षांच्या कमांड ज्या आहेत त्या इकडे सुप्रिया सुळेंकडे येईल, इकडे अजित पवारांकडे होतीच. आणि मग ते आल्यानंतर ठरलं होतं केंद्र आणि राज्य अशा पद्धतीने होईल पुन्हा एकदा. नाही, म्हणजे पूर्वीचं मर्जर जे होतं आताच्या सुप्रीम कोर्टाच्या तारखेमध्ये चिन्हाचा जो वाद होता त्यावेळेस काय से येईल असं मी त्यांना जाणीवपूर्वक विचारलं होतं दादांना, की समोरून काही मग ठरलंय का तुमचं की आता कोर्टामध्ये काही द्यायचं नाही. आणि मग एक गंमत काय झालेली होती या दरम्यानच्या काळामध्ये, जी आणखी एक मोठी डेव्हलपमेंट होती ती म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांना दोन्ही पक्ष वेगळ्या वेगळ्या चिन्हांवरती लढले. आणि आता त्याच्यातला रिझल्ट बघितल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सगळ्यांनी एकाच चिन्हावर लढायचं ठरलं होतं. आता जेव्हा हे सगळे तांत्रिक मुद्दे गळून पडत होते बाजूला, याचा अर्थ त्याची पूर्वतयारी झालेली होती. पण जो शेवटचा मुद्दा आहे शरद पवारांच्या भूमिकेचा, आयुष्यभर भाजपला विरोध केल्यानंतर पुन्हा भाजपबरोबर जायचं का, तर त्याचा जो एक एस्केप रूट शोधत होते. कुठल्या बाजूनं हे कसं जायचं, म्हणजे लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, पवारांना वगळून किंवा त्यांची भूमिका वगळून त्यांच्याही भूमिकेला किंवा त्यांच्या इमेज टार्निश होणार नाही, धक्का बसणार नाही म्हणून मग ते पूर्ण राजकारणातून बाहेर जातील, राजीनामा घेतील, राजीनामा देतील किंवा राजकारणातूनच बाहेर पडतील. आणि मग त्यानंतर आपण गुन्ह्या गोविंदाने एकत्र येऊ. पुन्हा लिडरशिप जी जशी होती तो जुनाच फॉर्म्युला त्यांचा. सुप्रिया सुळे दिल्लीत असतील त्या राज्यात, कारण त्यांचं थेट म्हणणं होतं अजित पवार इज इक्वल टू हे रिप्लेसमेंट आहे असं काही दिसतंय आत्ता. तर ते मोठी पोकळी आहे खरं तर. आता रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांचा पुरोगामी विचार जपण्याचा. खरं तर आत्ता त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे की त्यांनी जे विचार दिला होता, जे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे कशामुळे पाहिलं जात होतं. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक उदाहरणं आहेत. ते केवळ कार्यकर्ता मोठा करायचे नाही, म्हणजे पानटपरी चालवणारे अण्णा बनसोडे, त्यांना आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष, जे दुसऱ्या राज्यातले योगेश बहल आहेत त्यांना महापौरपदी बसवणं, नेतृत्व उभं करणारा हा नेता होता. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी तृतीयपंथी सेल
म्हणजे देशातला पहिला पक्ष असेल की ज्यांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे प्रयत्न केले, महिलांचं एक मोठं केडर उभं केलं. असा नेता, अष्टपैलू नेता बनावा लागणार आहे आणि हा विचार घेऊन पुढे जावं लागणार आहे. ती जी पोकळी आहे तर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यामध्ये आता दिसते आहे हा प्रश्न आहे. जितू बघतायत बरीच वर्ष बारामतीचं राजकारण. रिप्लेसमेंट मध्ये आपण बघितलंय की 11 डिसेंबरला दिल्ली येथे स्वतः गौतम अदानी आले होते, स्वतः अजित पवार पोहोचले होते, प्रफुल्ल पटेल पोहोचले होते, संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी एकत्र होतं. आणि त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसानंतर बारामतीमध्ये देखील गौतम अदानी आले होते. त्यांनी या कॉलेजचं उद्घाटन देखील केलं. म्हणजे कुठेतरी ही समीकरण यांचं जुळवत आणण्याचा प्रयत्न गौतम अदानींनी केला होता. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं त्या दरम्यानच्या काळातच सुप्रिया सुळे असतील किंवा यांचे राष्ट्रवादीचे नेते अमित शहा यांना जाऊन भेटले देखील होते, त्यांची चर्चा देखील झाली होती. अमोल कोल्हे देखील अमित शहांना भेटले होते. आणि असं सर्व जुळून येत असताना बारामतीच्या गोविंद बागेत भल्या पहाटे, आपण पहाटे म्हणता येणार नाही, 8:30 वाजता दुसऱ्या गाडीमध्ये अजित पवार यांनी गोविंद बागेमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी जयंत पाटील होते, सुप्रिया सुळे होते, आपले अमोल कोल्हे होते. अशी सर्व चर्चा झाली आणि सर्व एकंदरीत आपण बघतो की समीकरण जुळून येत असताना अचानक ही घाला बसलेला आहे. आता याच्यामध्ये शरद पवारांनाच यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. अजित पवार हे खासगीत नेहमी सांगायचे. त्यांना आम्ही अनौपचारिक गप्पांमध्ये अलीकडेच म्हणजे महिन्याभरापूर्वीचाच विषय महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी, तुमचा उत्तराधिकारी कोण दिसतो तुम्हाला, तुमचं वय झालंय, तुम्ही ते अनेकदा म्हणायचे सुद्धा, मला आता राजकारणाचा कंटाळा आलाय, बाहेर पाडावं वाटतं कधी कधी, मग कोण चालवणार असं त्यांना सहज विचारलं. त्यांच्या दोन्ही चिरंजीवांच्या बाबतीमध्ये विचारलं की ते काही फार बोलायचं नाहीत. मग आपणच नावं घ्यायची, ते स्वतःहून नाव घेत नव्हते. मग रोहित पवारांचं नाव घेतल्यावरती ते म्हणले की तो करू शकतो, असं दिसतंय आता तरी तो जसं काम करतो तसं. पण आता हे जरी आपले आडाखे जरी असले तरी याच्यातले गुंते जे आहेत ते गुंते समजून घेतले पाहिजेत. रोहित पवारांचं राजकीय वय हे 9 वर्षाचं आहे. दुसरी टर्म त्यांची सुरू आहे जिल्हा परिषद आमदार, आणि आता राष्ट्रवादीमध्ये जी पहिली फळी आहे नेत्यांची, हे सगळे साधारण 20 ते 25 वर्षाचे नेते आहेत. कुणीतरी पटकन रोहित पवार उभे राहिले, केवळ पवार आहेत म्हणून त्यांना शरद पवार पुढे करतील असं कधीच होणार नाही. ती पोझिशन रोहित पवारांना मिळवावी लागेल. मी